नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. हिंदू दहशतवाद आणि सनातनी दहशतवाद यासारख्या शब्दांवरून सध्या राज्याचे राजकारण तापले. भाजप नेते नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर याच मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी नुकतंच ट्विटरवर एक ट्विट केलं. हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान आहे असं म्हणत भाजप नेते नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदू समाजानं कधीच बाटग्या विचारांना साथ दिली नाहीये. मतांसाठी महाराष्ट्राचं वाटोळं करू नका अशा शब्दात नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाडांना इशारा दिलाय. नितीन गडकरी यांच्या नागपुरातील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकीचा फोन आलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी ही देण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गडकरींच्या घराची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला आहे. नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याच्या धमकीनंतर आता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आता कसून चौकशी केली जाते. घोडबंदर जवळील गायमुख परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावते. त्यामुळे गुजरातकडून मुंबईकडे येणारी आणि मुंबईकडून गुजरातकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक संथ गतीने चालते. कधी कधी अनेक वाहने तासनतास एकाच जागी अडकून राहिल्याने वाहन चालक आणि प्रवासी हैराण झालेले दिसतात. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, मालवाहू ट्रक, खाजगी वाहने आणि प्रवासी बस यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात काँग्रेस, मनसे नेते आणि स्थानिक रहिवाशांनी वर्सोवा आणि ससून नवघर पोलीस चौकीला आंदोलन केलं असता मीरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालय आयुक्त आणि महामार्ग पोलीस यांनी 6 ऑगस्ट पासून रस्ता दुरुस्ती करण्याचं काम चालू केलं जाईल असं आश्वासन दिलंय. 15 ऑगस्ट पर्यंत महामार्ग रस्ता दुरुस्त न झाल्यास आणि वाहतूक कोंडी न सुटल्यास काँग्रेस नेते विजय पाटील आणि मनसे नेते यांनी महामार्गावर मोठं आंदोलन उभारून मुंबई अहमदाबाद महामार्ग रस्ता बंद करण्यात येईल असा इशारा दिलाय. भूमिपुत्र वसईकरांनी वसईचा हरित पट्टा वाचवण्यासाठी टॉवर संस्कृतीच्या विरोधात ऐतिहासिक निर्धार चौक सभा घेतली. या सभेत गावात पिण्याचे शुद्ध पाणी, गटरांची व्यवस्था, चालायची दोन्ही बाजूला फुटपाथ, सिवेज प्लांट अशा मूलभूत सुविधा होत नाहीत तोवर गावात टॉवर बांधण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही अशी भूमिका स्थानिक भूमिपुत्रांनी घेतली आहे. भूमिपुत्र शेतकरी आपली जमीन टॉवर बांधण्यासाठी विकासकांना अजिबात विकणार नाही असा सभेत निर्धार करण्यात आलाय. धुळे शहरातील सुभाष चौक परिसरात रात्रीच्या सुमारास एका दूध डेअरीवर अज्ञात टोळ्यांनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात डेअरीचा मालक, एक कामगार आणि एक ग्राहक गंभीररित्या जखमी झालेत. धुळे शहरातील गल्ली क्रमांक 6 ते 7 दरम्यान रस्त्याचं काम सुरू असल्यानं सर्व वाहतूक सुभाष चौक मार्गे 7व्या गल्लीत वळवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी डेअरी मालक प्रयत्न करत असताना काही अज्ञात तरुणांनी त्यांच्याशी वाद झाला होता असं सांगितलं आहे. मालेगाव शहरातील भर रस्त्यावर तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक एक प्रकार समोर आलाय. मालेगाव शहरातील नानावटी पेट्रोल पंप परिसरात हत्या करण्यात आली असून दुचाकीवर आलेल्या तिघांनी उभ्या असलेल्या युवकाचा धारदार शस्त्र, लाकडी दांडग्याने मारहाण करत डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. नितीन अर्जुन निकम असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून मयत अर्जुन हा स्वच्छता कर्मचारी होता. दरम्यान या प्रकरणी तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस पुढील तपास करत आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी.